गेल्या वर्षभरात शेअर बाजारातील तेजीत मिडकॅप शेअर्सवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. गेल्या 12 महिन्यात BSE मिडकॅप निर्देशांक सुमारे 61% वाढला आहे. तर याच कालावधीत सेन्सेक्समध्ये 23% आणि निफ्टीमध्ये 27% वाढ झाली आहे. मिडकॅप म्युच्युअल फंड योजनांनाही याचा फायदा झाला आहे. मार्केटमध्ये अशा अनेक मिडकॅप म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी गेल्या 1 वर्षात 50 ते 60% पर्यंत परतावा दिला आहे. मिडकॅप फंड मार्केट कॅपच्या दृष्टीने मिडकॅप कंपन्यांच्या स्टॉक्स आणि इक्विटी संबंधित पर्यायामध्ये गुंतवणूक करतात. सेबीच्या मते मिडकॅप कंपन्यांचा बाजार भांडवलात 101 ते 250च्या दरम्यान आहेत. मिडकॅप कंपन्या स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप कंपन्यांमध्ये मोडतात. हे फंड सामान्यतः लार्ज कॅप फंडांपेक्षा चांगले परतावा देतात, परंतु त्यापेक्षा जास्त अस्थिरता या फंडात असते. मिडकॅप शेअर्स स्मॉल कॅप्सपेक्षा अधिक स्थिर असले तरी त्यांचा परतावा स्मॉल कॅप्सपेक्षा कमी असू शकतो. हेच कारण आहे की मिडकॅप म्युच्युअल फंड जोखीम आणि परताव्याच्या बाबतीत अधिक संतुलित मानले जातात. मिडकॅप म्युच्युअल फंड सामान्यतः लार्ज कॅप म्युच्युअल फंडापेक्षा चांगला परतावा देतात. यामध्ये जोखीम लार्ज कॅप म्युच्युअल फंडापेक्षा जास्त आहे, परंतु जर बाजाराची परिस्थिती अनुकूल असेल तर परतावा देखील चांगला असतो. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मिडकॅप फंड समाविष्ट करून ते अधिक संतुलित केले जाऊ शकतात. जर तुम्ही बाजारापेक्षा चांगला परतावा मिळवण्यासाठी अधिक जोखीम पत्करण्यास तयार असाल आणि तुमचे गुंतवणुकीचे लक्ष 5 ते 7 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर मिडकॅप फंड तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. गुंतवणुकीचा निर्णय घेताना तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की मिडकॅप फंडांमध्ये साधारणपणे लार्ज कॅप फंडापेक्षा जास्त जोखीम असते. म्हणूनच गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची जोखीम नीट तपासून घ्या आणि आवश्यक असल्यास तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. एका वर्षात या कंपन्यांनी किती परतावा दिला? एडलवाइस निफ्टी मिडकॅप 150 मोमेंट 50 इंडेक्स फंड यांनी 65% परतावा दिला आहे. टाटा निफ्टी मिडकॅप 150 मोमेंट 50 इंडेक्स फंड यांनीही 65% परतावा दिला आहे. क्वांट मिडकॅप फंडने 64% परतावा दिला आहे. कोटक निफ्टी मिडकॅप 50 ETFने 61% परतावा दिला आहे. ॲक्सिस निफ्टी मिडकॅप 50 इंडेक्स फंडने 60% परतावा दिला आहे. महिंद्रा मॅन्युलाइफ मिडकॅप फंडने 60% परतावा दिला आहे. मोतीलाल ओसवाल निफ्टी मिडकॅप 100 ETFने 59% परतावा दिला आहे. HDFC मिडकॅप ऑपॉर्च्युनिटीज फंडने 56% परतावा दिला आहे. ABSL निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फंडने 55% परतावा दिला आहे. JM मिडकॅप फंडने 55% परतावा दिला आहे.